अंगावर ते प्रार्थनेला येते, तशी त्यांची साक्ष आहे। 6 वर्षापासून त्यांना मासिक पाळीचा त्रास होता। ही बहीण म्हणते की मासिक पाळी आल्यावर त्यांची पुष्कळ कंबर दुखायची, तसे त्यांना मासिक पाळी खूप कमी यायची। या त्रासासाठी ही बहीण प्रार्थनेला येत राहिली, प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेत राहिली, तसेच आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये विश्वासाने पोटावर हात ठेवत राहिले। त्याक्षणी या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ही बहीण म्हणते की 3 महिन्याची त्यांना मासिक पाळी येऊन गेली, त्यांची कंबर दुखली नाही, तर त्यांना पूर्णपणे व्यवस्थित येऊन गेली। म्हणून ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। संस्थेवरून प्रार्थनेला येतात। या भावाच्या मुलाची साक्ष आहे। 4 महिन्यापासून या भावाच्या मुलाला झटकासारखा लागायचा आणि त्यानंतर हे भाऊ म्हणतात की त्यांच्या मुलाचा आत्मा निघून जायचा आणि त्यानंतर ते बेशुद्ध व्हायचं आणि त्याच्या पोट देखील फुगून राहायचं। या त्रासासाठी हे भाऊ म्हणतात की बरेच त्याने डॉक्टरांचे इलाज केले, वैद्यांचे देखील इलाज केले होते, परंतु त्याच्याने त्यांना काहीच फरक जाणवलेला नाही। या त्रासासाठी हा भाऊ शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी प्रार्थनेला यायला लागला आणि प्रार्थनेला आल्यावरती या भावाने शिबिरमध्ये भाग घेतला। त्या निवासी शिबिरमध्ये विश्वासाने भाग घेतल्यावरती प्रभू येशूचा या भावाच्या मुलाला स्पर्श झाला आणि या भावाच्या मुलाचा जो त्रास होता तो पूर्णपणे निघून गेला। आता हा भाऊ म्हणतो की त्यांचा मुलगा 1 महिना झाला पूर्णपणे बरा, त्याला काही त्रास होत नाही, तर तो पूर्णपणे बरा। तसेच या भावाच्या मुलीची साक्ष आहे। ही मुलगी देखील खूप चिडचिडा पण त्याच्यामध्ये होता। हे भाऊ म्हणतात की ती एकसारखी काही पण फेकून द्यायची आणि व्यवस्थित वागत नव्हती। यासाठी देखील या भावाने शिबिरमध्ये भाग घेतलेला होता। ते शिबिरच्या माध्यमातून या मुलीला देखील प्रभू येशूचा स्पर्श झालेला आहे। ही मुलगी देखील पूर्णपणे बरे, त्याच्यामध्ये आता चिडचिडा पण नाही, तर पूर्णपणे ती शांत आहे। आता 1 महिना झाला तो की व्यवस्थित आहे। तर हे भाऊ प्रभू येशूचे आभार मानतात। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूचे आभार मानूया। प्रार्थनेला येतात। या भावांची साक्ष आहे। हे भाऊ म्हणतात की जवळजवळ 25-26 वर्ष झाले तेव्हापासून या भावांना वाताचा प्रकार होता। हे भाऊ म्हणतात की काही उचलताना किंवा झाडावर चढताना किंवा काही पण करताना त्याच्या हाताला वाताचा प्रकार होऊन त्याचे हात वाकडेच राहतात आणि त्यामुळे ते हात सरळ होत नाही, तसे पायाची बोटं पण सरळ होत नव्हती। या त्रासासाठी हे भावाने बरेचसे डॉक्टरांचे वैद्यांचे इलाज केले, त्यांना कुठं बरं वाटलं नाही आणि हे भाऊ म्हणतात की जेव्हापासून 4 वर्ष अगोदर हे भाऊ प्रार्थनेला जोडले तेव्हापासून या भावांना प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि तेव्हापासून या भावांचा त्रास पूर्णपणे निघून गेला। तसेच या भावांची दुसरी साक्ष आहे की या भावांचा हात कापला किंवा कुठे रक्त त्याने पाहिलं तरी पण त्यांना चक्कर यायची आणि ते बेशुद्ध व्हायचे आणि ते चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर हे भाऊ म्हणतात की ती धुंदी जेव्हा त्यांच्यातून निघून जाते तेव्हा ते सुधीवर येतात। हा त्रास देखील त्यांना जवळजवळ 25-26 वर्षापासून होता। हे भाऊ म्हणतात की जेव्हापासून ते प्रार्थनेला तेव्हापासून तो देखील त्यांचा त्रास निघून गेला। आता 4 वर्षामध्ये त्यांचा हात कापला किंवा रक्त त्याने पाहिलं तरी पण त्यांना चक्कर येत नाही, ते बेशुद्ध होत नाही। तसेच 4 वर्षाच्या कालामध्ये हे भाऊ म्हणतात की कुठे झाडावर चढलं किंवा काही काम करलं तरी देखील त्यांच्या हाताला वात सारखा येत नाही, त्यांचे हात वाकडेच राहत नाही, पायाचीही बोटे वाकडी राहत नाही, तर पूर्णपणे ते बरे आहेत। प्रभू येशूने त्यांना पूर्ण दोन्ही आजारातून बरं केलेलं आहे। म्हणजे भाऊ प्रभू येशूचे आभार मानतात। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया।